साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयातील सेतू विभाग पूर्णपणे ठप्प झालाय। मागच्या 6 महिन्यांपासून सतत बिघडणाऱ्या सर्व्हरमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत। सकाळी 6 वाजल्यापासून दाखल्यांसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना दिवसभरात केवळ 10 दाखलेच मिळतात। त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रसारमाध्यमांच्या समोर आपली नाराजी व्यक्त केली आणि कैफियत मांडलेली आहे। प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर आता सामान्य नागरिक टीका करत आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून मी या ठिकाणी आहे। दाखले, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला घेण्यासाठी सकाळपासून फक्त 10 ते 15-20 दाखले या ठिकाणी निघालेले आहेत। सगळे विद्यार्थी, हे वयस्कर लोक, महिला मंडळी या ठिकाणी अक्षरशः उपाशी सगळे आहेत। 9:15 वाजता आलोय आणि 3 वाजता सुरू झालं। 4 वाजेपर्यंत एकही दाखला मिळाला नाही। सकाळ धरणं मी लाईन 6 तास बसून आहे मी। 6-7 तास सकाळपासून सर्व्हर 7 ते 11 वाजेपर्यंत व्यवस्थित चालतं। त्यानंतर सर्व्हर आपल्यावर डिपेंड नाही। रोज आम्ही येतोय। तुम्ही ते लिहिलं का नाही मग तसं काय रोज आम्ही सकाळचं अपडेट करतोय सर। या दाखल्याचे तरी तारखा काय द्या। आणि हे 8 महिन्यापासून 8-9 महिने झाले असं सर्व्हर चालू आहे। त्यासाठी आम्ही एक्सटेंड टाइम म्हणून सकाळी 7 वाजता येतोय। अल्टीपल्टी मारून आम्ही 2 जण बसतोय इथे। नाही, पहिली गोष्ट सुविधा नसू द्या तर कम से कम आता मला 27 मेला भेटणार होता दाखला। आता मी 4 चक्रा मारतो, पण तेव्हा ह्यांची वेळ आहे ना अलग अलग असते। कधी 10 ते 6, कधी सकाळचे 7 ते 3, आज होते 8 ते 3। त्याच्यामुळे माणसाचं नियोजन चुकतंय, शिफ्टमध्ये कामं चालतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।